नमस्कार मंडळी. 29 मार्च ते 18 मे 2025 या काळात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या 50 दिवसांसाठी शनी राहूचा थोडा भयंकर असा ऐकायला येणारा पिशाच्य योग तयार होतो. शब्दच भयंकर आहे. याचा आपल्या सिंह राशीवर काय होणार आहे परिणाम याचीच विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत. यासाठी कोणते करायचे आहेत उपाय याची सुद्धा माहिती आपण आजच्या या भागात करून घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी म्हणजेच आपल्या चंद्र राशीनुसार असणाऱ्या सिंह राशीसाठी कसा राहील राहू शनीचा पिशाच्य योग. काय करायचे आहेत उपाय यासाठी. सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोगानुसार आपल्या दशा महादशा अंतर्दशा यानुसार याचा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल. कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कारण बऱ्याचदा लोकांचा गैरसमज असतो की आमच्या बाबतीत हे घडत नाही. कारण हे राशीबद्दल बोलतोय. आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य जाणून घ्या. त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल. अतिशय महत्त्वाच्या कार्यातील यशप्राप्तीसाठी हा योग लाभदायक ठरेल. तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी ठरेल. त्यामुळे महत्त्वाच्या काही कार्याच्या अनुषंगाने सावध राहणं महत्त्वाचं राहील आणि त्याचीच माहिती आपल्याला या भागात करून घ्यायची आहे. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात 3च महत्त्वाचे असे धार्मिक आध्यात्मिक उपाय सांगितले जातील, ते अवश्य करा. आपल्या सिंह राशीच्या 8व्या घरामध्ये म्हणजे मृत्यू स्थानामध्ये हा राहू शनीचा पिशाच्य योग तयार झालेला आहे. शिवाय शनी ग्रह राशीला 8वा म्हणजे शनीच्या 2.5 वर्षाच्या पनवतीचा कालखंड पुढील 2.5 वर्षासाठी आपल्या राशीला सुरू झाला आहे 29 मार्च 2025 पासून. या काळामध्ये काय घ्यावी काळजी, कसा राहील हा 2.5 वर्षाच्या शनीच्या पनवतीचा कालखंड आपल्या राशीला या विषयाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे. अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यामुळे सर्वप्रथम तर या 1.5 महिन्याच्या कालखंडाचं फक्त राहू आणि शनीचा योग तयार होतोय. आपल्या व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत आपल्याला अत्यंत सावधपणा ठेवायला सांगत आहे. कुठल्याही प्रकारच्या अशी कामं जी कायद्याच्या विरोधात आहे, कायदे मोडून करावी लागतात, अशा कामांपासून आपल्याला स्वतःला काळजीपूर्वक दूर ठेवायचं आहे. कारण शनी कार्य आहे तर राहू फसवणूक, धोका, मोहाचं जाळं आहे. आणि म्हणूनच या पहिल्या 50 दिवसाच्या कालखंडात आपल्या कार्यातून आपल्याला धोका होणार नाही, फसवलं जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्याही व कोणाच्याही मोहाला बळी पडून केलेलं कार्य ह्या आपल्या अडचणी वाढवणारं राहील. त्यामुळे अशा मोहापासून असा मोह दाखवणारे आपले सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापासून जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवायचं आहे. अर्थात नेहमीच ठेवा, पण ह्या काळात जास्त ठेवा. सुक्याबरोबर ओलंही जळतं. त्यामुळे अशा व्यवहार व लोकांपासून लांब राहणं हा सगळ्यात उत्तम प्रभावी उपाय आपल्यासाठी या काळात करायचा आहे. ज्यांना संधिवात आहे, पायाच्या हाडांची दुखणी आधीपासून सुरू आहेत, अशा मंडळींनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष सावधानता बाळगावी. डॉक्टरांचा सल्ला आणि पथ्यपाणी बिलकुल सोडू नये, नाहीतर आरोग्याचे आणि आर्थिक बाबतीतले नुकसान वाढेल. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत त्यांनी तर जास्त काळजी घ्यावी. त्यांना या गोष्टीचा अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो. म्हणून योग्य काळजी आणि योग्य निर्णय महत्त्वाचा. राहू हा छायाग्रह असल्यामुळे आपल्या चांगल्या व शुभ मंगल कार्यावर त्याची अशुभ छाया पडू नये म्हणून काही महत्त्वाचे उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणारच आहोत. आता आपण जाणून घेऊया ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे शुभ स्थितीमध्ये आहे, तसेच शुभ ग्रहाची दशा महादशा सध्या सुरू आहे, त्यांना या योगाने काय बरं लाभ मिळतील. तर सर्वात प्रथम शनी हा मेहनतीचा कार्याचा ग्रह असून भविष्यातील योजना कल्पना साकारणारा द्रष्टा असा हा ग्रह आहे. तर राहू हा गूढ विषयातील अभ्यासाचा ग्रह, मंत्रशास्त्राचा ग्रह. त्यामुळे जी मंडळी एखाद्या मोठ्या कामाचं नियोजन करतात, अर्थात किंवा आर्थिक बाबतीत मोठ्या बजेटवर काम करतात, शेअर मार्केटमध्ये भविष्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन नियोजन करतात, शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेज करतात
गुंतवणूक सल्लागार म्हणून वेगवेगळ्या गुंतवणूक विषयात सल्लागार म्हणून काम करतात, ज्यांचा संबंध खाणकाम, बांधकाम, लोखंड, पोलाद, तेल, पेट्रोकेमिकल, पेट्रोल पंप अशा उद्योगाशी आहे, जे कायद्याच्या संदर्भात काम करतायत. अशा मंडळींना मात्र हा शनी राहूचा पिशाच्य योग, कुंडलीतील जर आपल्या मूळ पत्रिकेतही हे ग्रह शुभ असतील तर अत्यंत शुभ योगकारक ठरणार आहे या सर्व कार्याच्या संदर्भात. या सर्व कार्याच्या अनुषंगाने काही स्पर्धा परीक्षा या काळात आपण देणार असाल तर त्यामध्ये मनासारखं यश सुद्धा मिळेल. नवीन कामं हाती लागतील तर या कामातील महत्त्वाच्या जबाबदारीचं पद भूषवण्याची संधी मिळेल. अर्थात त्यामुळे आपल्या कामाचा व्याप आणि दगदग मात्र वाढेल. त्यामुळे आरोग्यावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असं असलं तरी आपल्या कार्याविषयी थोडीशी गूढता राखून ठेवा. लगेच सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला अनुभवायला येतात त्या लोकांबरोबर जाहीर नका करू. सासूरवाडीच्या लोकांचं सहकार्य चांगलं लाभेल. तर गूढ विषयामध्ये अभ्यास करण्याची गोडी सुद्धा वाढेल. मेडिकल क्षेत्रामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ व शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अशा विषयाचं काम करणाऱ्या मंडळींना हा शनी राहूचा योग अत्यंत उत्तम लाभाची फळं देईल. जी मंडळी गूढशास्त्र शिकवण्याचं काम करतायत त्यांच्या कामाला या काळात वेग येईल. शनी हा आपल्या कुंडलीच्या 6व्या व 7व्या घराचा स्वामीग्रह असल्यामुळे वैवाहिक जोडीदार व व्यवसायातील भागीदार यांच्याबरोबर मात्र सामंजस्य राखावं लागणार आहे. तर आवश्यकता नसेल कोर्टाची पायरी न चढता काही विषयात थोडं पडतं नमतं घेऊन कोर्टाच्या कामात काही निर्णय घेताय, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करताय, तर लाभही मिळेल आणि मनशांती लाभेल. आता जाणून घेऊया काही धार्मिक आध्यात्मिक उपाय जे या काळात आपल्याला करायचे आहेत, ज्यामुळे शुभ अनुभव वाढतील तर अशुभ परिणाम कमी व्हायला मदत करेल. अर्थात हे 3 उपाय असणार आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे या काळात दत्त महाराजांची उपासना वाढवायची. यासाठी रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कमीत कमी 3 माळा सुरू ठेवा. रुद्राक्षाच्या माळेवर करताय उत्तम. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. दुसरा उपाय काळभैरव अष्टकाचे स्तोत्र जे आहे त्याचं पठण संध्याकाळच्या वेळेला अवश्य करा. तिसरा उपाय आपल्या वास्तूच्या पश्चिम दिशेला रोज संध्याकाळी राईच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावा. अर्थात हे सर्व उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य कराच. किंवा यामधील कुठलाही एखादा उपाय वेळेअभावी करावा लागला तर एखादा उपाय अवश्य मनापासून श्रद्धेने करा. खूप सुंदर अनुभव आणि अनुभूती या काळात आपण घेऊ शकता. त्यामुळे आपल्या राशीला झालेला हा शनी व राहूचा पिशाच्य योग चांगल्या कामासाठी उत्तम राहील. परंतु काही अशुभ परिणाम जाणवत असतील तर अवश्य उपाय करा आणि या अशुभ परिणामांची तीव्रता कमी करू शकता. मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल, अर्थात आम्ही ते ऑनलाईन पद्धतीने करतो, ज्यामुळे देशविदेशातून परदेशातून सुद्धा आपण सहजपणे आमच्याशी संपर्क साधून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सशुल्क मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची कृपया आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो. तसेच काही महत्त्वाचे व्हिडिओ हे सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक केलेले असतात, ते सुद्धा पाहायला विसरू नका, जे निश्चितच आपल्याला फायद्याचे राहतील, महत्त्वाचे राहतील. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, तर विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा कसा करावा वापर आणि अशा स्तोत्र आणि मंत्रांचं केलेलं अप्रतिम सुंदर नियोजन आणि एकत्रीकरण ते म्हणजे आमचं चैतन्य लहरी पुस्तक. भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण हे पुस्तक मागवू शकता. याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तसेच मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांच्याबरोबरच विविध प्रकारची यंत्र, रुद्राक्ष, त्याचप्रमाणे ग्रहरत्न यांची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा, त्याच्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपल्या ऑर्डर्स बुक करू शकता. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूप दीप पात्र, जे पितळेचं आहे, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आम्ही ठेवलेल्या आहेत. एकामध्ये कापराबरोबर 1 लवंग, तर दुसऱ्याबरोबर शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ
डाव्या हाताने घंटानाद करत उजव्या हाताने हा अग्नी प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला दाखवणे, जेणेकरून आपल्या वास्तूत ती शुभ ऊर्जा प्रवाहित व्हायला मदत होते. अर्थात त्यावेळेला एखाद्या शुभ मंत्राचा अवश्य जप सुरू ठेवावा. मंडळी, याची सुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच, अवश्य आपण ऑर्डर करू शकता. तर मंडळी, असा हा राहू आणि शनीचा झालेला पिशाच्य योग योग्य उपायाने आणि योग्य मार्गदर्शनाने आपण सहजरित्या पार पाडू शकता, त्याचीच माहिती आपण घेतली. दर महिन्याला मासिक राशी भविष्य आपल्या राशी चक्रातल्या या चॅनलमध्ये आपण नेहमीच प्रकाशित करत असतो, ते सुद्धा पाहायला विसरू नका. तर हे नवीन वर्ष, चैत्र महिना म्हणजे हिंदू नववर्ष, हे आपल्याला इथपासून संपूर्ण वर्ष हे आपल्याला सुख समृद्धीचं, आरोग्याचं आणि आपल्या मनात इच्छा केलेल्या इच्छापूर्ततेचा राहू हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.